10वी प्रकरण दुसरं 10वं लेक्चर आपण घेतो इथं. प्रकरण दुसरं वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन. परवाच्या तासाला आपण काय बघितलेलं होतं की दिलेल्या वर्ग समीकरणांची मूळ सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोडवा. फाइंड द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय सूत्राचा वापर करून असं बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युलाचा वापर करून उदाहरण कसं सोडवायचं हे आपण बघितलेलं होतं. आता अभ्यास 2.4 तुम्हाला सोडवायला सांगितलेला होता आणि त्याच्यातला प्रश्न पहिला दुसरा असं म्हटलेलं होतं. प्रश्न तिसरा जो त्याच्यातला दिलेला आहे तो प्रश्न तिसरा मी इथे घेतलाय. आता हे उदाहरण कसं सोडवायचं तर त्यासाठी तुम्हाला फ्लोचार्ट पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ABCच्या किमती काढा, त्यानंतर B² - 4AC ची किंमत काढा आणि पुन्हा सूत्राचा वापर करा असं म्हटलेलं आहे. आता हेच उदाहरण कसं सोडवता येतं आम्हाला परवा झालेलं आहे. बघा कसं सोडवता येईल. तर वर्ग समीकरण पहिल्यांदा कसं पाहिजे नमुन्यामध्ये पाहिजे. जनरल फॉर्म आहे का आहे. वर्गाचं पद, चलाचं पद, स्थिर पद बरोबर 0. ठीक आहे. आता याच्यावरून कशाच्या किमती लिहायच्या ABCच्या किमती लिहायच्या. A बरोबर किती असली पाहिजे किंमत 1. B बरोबर 2√3 ही किंमत असली पाहिजे B ची. Xच्या अगोदरचा सगळा सगुण. पुन्हा C बरोबर किती किंमत असली पाहिजे. त्याच्यावरून पहिल्यांदा कशाची किंमत काढायची B² - 4AC. B ची किंमत 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू A इंटू C 2√3 चा वर्ग. आता इथं काय मिश्र करणी आहे, मिक्सड सर्ड आपण याला म्हणतो. याचा स्क्वेअर करताना काय याचा सगुण काय तो वर्गमूळाच्या बाहेर आहे त्यामुळे त्याचा वर्ग. √3 चा वर्ग किती 3च. √3 चा वर्ग 3च म्हणजे 2 चा वर्ग 4 गुणिले 3 वजा 4 1 4 4 त्रिकोण 12 4 त्रिकोण 12 वजा 12 12 वजा 12 काय लिहू 0. कशाची किंमत आली B² - 4AC. यालाच आम्ही रूट मध्ये टाकतो मग आणि B² √B² - 4AC = √0. 0चं वर्गमूळ काय येतं 0च. बरोबर आहे. आता याच्यावरून x बरोबर सूत्राचा वापर करणार आम्ही. काय किंमत आहे x ची x -b प्लस रूट मध्ये B² - 4AC डिवायडेड बाय 2. x बरोबर वजा b ही एक किंमत झाली बरं का. दुसरी x - b चिन्हात फक्त बदल मायनस रूट मध्ये B² - 4AC डिवायडेड बाय x मायनस b ची किंमत 2√3 अधिक याची किंमत किती आली या रूटची 0 डिवायडेड बाय 2 गुणिले 1 आणि x बरोबर -2√3 मायनस 0 डिवायडेड बाय 2 गुणिले 1. x बरोबर वजा 2√3 भागिले त्या शून्य मिळवल्यामुळे काय फरक पडला नाही 2 आणि x बरोबर वजा 2√3 भागिले 2 1 इथं सोपं रूप याला दिलं तर 2 1 2 2 1 2 म्हणजे x बरोबर काय आलं -3. इथं सोपं रूप दिलं 2 1 2 2 1 2 x बरोबर पण काय आलं -√3. म्हणजे बघा काय कळलं आम्हाला याच्यावरनं. हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून आम्ही सोडवलं आणि याच्या ज्या किमती आल्या तर दोन्ही पण समानच किमती आल्या. लक्ष द्या इकडं या वास्तव संख्येत आता समान किमती का आल्या हो तर B² - 4AC ची किंमत या ठिकाणी काय आली 0. आता याचाच वापर करून आम्हाला वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे वर्ग समीकरणाची या ज्या उकली आहेत या उकलींचं स्वरूप म्हणजे त्या धन असतात का ऋण असतात. मग त्या म्हणजे आता इथं समानच आल्या दोन्ही पण नाही का. इथं पदवी वगैरे यायला पाहिजे होती किमती याच्यात पण हे एक समानच आलं. केव्हा आलं शून्य किंमत असताना. मग धन असताना काय येतात आणि ऋण असताना काय येतात हे आपल्याला बघायचं. याच्यावरचा एखादा प्रश्न परीक्षेला 2 किंवा 3 मार्काला असू शकतो. ठीक आहे.
वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला वर्ग समीकरणाचे मूळ दिलेलं वर्ग समीकरण अशा रूपामध्ये असेल तर या वर्ग समीकरणाचं मूळ काय असतं हे मला माहिती आहे. काय असतात तो मूळ याची आताच आपण बघितलं. एक्स इक्वल टू मायनस बी प्लस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a किंवा और एक्स इक्वल टू मायनस बी मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a ही त्याची मूळ असतात. उकली म्हणतो आपण यांना रूट्स. आता स्वरूप कशावर अवलंबून असतं तर या किमतीवर अवलंबून असतं. लक्षात घ्या. रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आत्ताच जे आपण उदाहरण बघितलं होतं त्याच्यामध्ये याची किंमत 0 आल्यामुळं या दोन्ही किमती समान आल्या. बरोबर आहे का नाही. मग हे जर 0 असेल तर दोन्ही किमती समान. बघा एक काय म्हणता येईल आम्हाला जर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 तर याची मूळ काय असतात तो वास्तव संख्या व समान. याच्या अगोदरच उदाहरण आपण बघितलं होतं. त्याच्या किमती काय आल्या एक्स इक्वल टू मायनस रूट 3. आता मायनस रूट 3 म्हणजे काय आली वास्तव संख्या आली आणि काय दोन्ही किमती पण समान आल्या की इकडे पण आणि इकडे पण किंमत ठेवली पण दोन्ही किमती समान आल्या. म्हणजे आम्हाला त्याच्यावरनं काय कन्क्लुजन निघालं अर्थ काय निघाला जर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 तर मूळ वास्तव संख्या व समान. इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 देन रूट्स आर रियल अँड इक्वल. इथं काय असतात ती रियल नंबर अँड इक्वल असतात. दुसरा पर्याय काय करता येतो आम्हाला जर बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 तर आता काय होईल बघा. हे ग्रेटर दॅन 0 असेल शून्यापेक्षा मोठं असेल तर याची काहीतरी किंमत येईल. बरोबर की नाही. म्हणजे इथं काहीतरी किंमत असेल ही इथं पण काहीतरी किंमत असेल. बरोबर आहे. समजा 1 असली 5 असली तर ही एक किंमत आली आणि ही एक किंमत आली. दोन किमती आल्या वेगवेगळ्या किमती येणार आहेत. समान येणार आहेत का नाहीत येणार. म्हणजे जर अशा पद्धतीने असेल तर याची मूळ वास्तव संख्या व असमान काय असणार आहे वेगवेगळी. इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 देन रूट्स आर रियल बट अनइक्वल. काय असणार आहे अनइक्वल असले पाहिजे समान असणार नाही. आणि तिसरं आम्हाला काय सांगता येतं की जर बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 तर याची मूळ आता बघा एक मिनिट एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ही किंमत काय आली हो ही किंमत मायनस आली का नाही इथं. म्हणजे रूट मध्ये इथं काय येणार आहे मायनस समजा काहीतरी 5 आलं भागिले 2 गुणिले 1. बरोबर आहे. आता इथं पण काय येणार आहे अशाच पद्धतीनं एक्स इज इक्वल टू मायनस प्लस आणि रूट मध्ये काहीतरी किंमत आली. आता याची किंमत आम्हाला शोधता येते का किती पण येऊ द्या. इथं समजा उदाहरणार्थ मायनस रूट 9 आलं कशाचा वर्ग वजा 9 आहे म्हणजे याचं वर्गमूळ आम्हाला काढता येतं का नाही काढता येत. तसंच इथं पण येणार आहे नाही का याचं वर्गमूळ आम्हाला काढताच येणार नाही. म्हणजे ह्या किमती जर ऋण असल्या तर याची वर्गमूळ आम्हाला शोधता येणार नाही. आणि म्हणून मग अशा पद्धतीने जर या ठिकाणी असलं तर याची मुळे वास्तव संख्या असणार नाही. तर मुळे वास्तव संख्या नसतात. समजलं. हे 3 पर्याय आम्हाला या ठिकाणी असू शकतात. परीक्षेला प्रश्न काय असतो तर वर्ग समीकरण दिलेलं असतं आणि या वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप सांगा. ही वर्ग समीकरणाची मुळं काय असतील. बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढता येईल आम्हाला. आता बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत येते त्यालाच आम्ही काय म्हणतो डिस्क्रिमिनंट डेल्टा असे या ठिकाणी आणि तो त्रिकोणांना आम्हाला दाखवता येतो.
म्हणजे या b²-4ac ची किंमत आम्हाला काढावी लागते आणि त्या किमतीवरून त्या मुळांचं स्वरूप आम्हाला ठरवता येतं. आता ही जी b²-4ac ची किंमत जी काढतो त्यालाच आम्ही काय म्हणतो डिस्क्रिमिनंट किंवा डेल्टा, आणि तो त्रिकोण अशा पद्धतीच्या अक्षरानं आम्हाला या ठिकाणी दाखवता येतो. लक्षात आलं? आता उदाहरण कसं सोडवायचं हे आपण बघूया. कळलंय का? बघा आता हे बरोबर शून्य किंमत म्हटलं की मूळ वास्तव संख्या समान, ग्रेटर दॅन 0 म्हटलं शून्यापेक्षा मोठी म्हणजे धनसंख्या असेल, धनसंख्या थोडक्यात लक्षात आलं. शून्यापेक्षा मोठी याचा अर्थ धनसंख्या, मग त्याची मुलं काय असतात? वास्तव संख्या आणि असमान. आणि जर मूळ b²-4ac ची किंमत ही ऋण असेल म्हणजे शून्यापेक्षा लहान असेल तर त्याची मूळ वास्तव संख्या असणार नाही. लक्षात आलं? आता याच्यावरून उदाहरण कसं सोडवायचं हे आपण या ठिकाणी बघूया. बघा, प्रश्न 2 मार्काला या पद्धतीचा असू शकतो. x² अधिक 10x - 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणामध्ये विवेचकाची किंमत काढा. फाइंड द डिस्क्रिमिनंट. काय शब्द आहे इथं? डिस्क्रिमिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट असा शब्द असतो या ठिकाणी. म्हणजे इथं फक्त आम्हाला या विवेचकाची किंमत काढायची आहे, डेल्टाची किंमत काढायची आहे. त्याला आम्ही डेल्टा पण म्हणू शकतो. सोप्पा आहे किती, काहीच अवघड नाही. बघा कसं काढायची किंमत याची. दिलेलं वर्ग समीकरण जनरल फॉर्म मध्ये आहे का? आहे. सगळी पद डावीकडे, स्थिर पद उजवीकडे. याच्यावरून एबीसीच्या किमती मांडायच्या. ए बरोबर किती किंमत आहे? 1. बी बरोबर 10. सी बरोबर -7. म्हणून डेल्टा बरोबर ग्रीक शब्द आहे हा डेल्टा. आता डेल्टा म्हणजेच काय? तर डेल्टा म्हणजेच b²-4ac बरोबर. ही किंमत काढायची. घालूया किमती. बी ची किंमत 10चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 7. 10चा वर्ग 100 वजा 4 1 -7 येणार. वजा 7 इथं वजा 7 येणार. 10चा वर्ग 100. पुढे बघा वजा अधिक वजा म्हणजे हे वजा वजा काय झाले? अधिक. 4 1 4 आणि 4 7 28 बरोबर किती आली किंमत? 128. म्हणजे डेल्टा बरोबर किती आलं? 128. लक्षात आलं? म्हणजे इथं डिस्क्रिमिनंट किंवा डेल्टाची किंमत किती आली? 128. कशी काढायची किंमत कळली का? एका किंवा 2 मार्काला प्रश्न असू शकतो. या पद्धतीने सोडवता आला पाहिजे. पुढचं उदाहरण घेऊया अजून. बघा प्रश्न काय असतो? विवेचकावरून वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप ठरवा. तर उदाहरण घेऊया त्यासाठी आपण.
एखादं उदाहरण विचारलं जाऊ शकतं याच्यावरचं. विवेचकावरून वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप ठरवा. डिटरमाइन दी नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इंग्रजीमध्ये कसं असतं? डिटरमाइन दी नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण बघितलेलं होतं की वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप काय असतं ते, बरोबर आहे. त्यासाठी कशाची किंमत काढावी लागते आम्हाला? बी स्क्वेअर मायनस 4ac, की ज्याला आम्ही काय म्हणतो डेल्टा. हे वर्ग समीकरण नमुन्यात आहे का? बघा आहे, बरोबर आहे का? पहिलं उदाहरण घेतोय आपण. 2 मार्काचा प्रश्न असतो हा. नमुन्यात आहे, सगळी पद डावीकडे स्थिर पद उजवीकडे. याची तुलना कशाबरोबर करणार आम्ही? तर जनरल फॉर्म बरोबर करणार. ax वर्ग अधिक bx अधिक c इक्वल टू 0, बरोबर आहे. a बरोबर किंमत किती असली पाहिजे? 2. b बरोबर -5, c बरोबर 7, बरोबर आहे का नाही? या पद्धतीने किमती त्याच्या असल्या पाहिजेत. या पद्धतीने किमती आपण घेतल्या. आता याच्यावरून आपल्याला कशाची किंमत काढायची? बी स्क्वेअर मायनस कशाची? डेल्टाची किंमत काढायची. डेल्टा म्हणजेच काय हो? बी स्क्वेअर मायनस 4ac, बरोबर. किंमत घालूया इथं. बी ची किंमत किती? -5चा वर्ग वजा 4 गुणिले 2 गुणिले 7 वजा 5चा वर्ग 25, बरोबर का? ऋण संख्येचा वर्ग हा नेहमी धन असतो, त्यामुळे -5 असलं तरी वर्ग त्याचा 25 वजा 4 दुनी 8, 8 7 56, बरोबर का? बरोबर. पुढे जाऊन 4 4 दुनी 8, 8 7 56, 25 वजा 56 काय येणार? 25 वजा 56, 25 आपलं 56 गेले. चिन्ह अधिक वजा वजा, मोठ्या संख्येचं चिन्ह. 6 5 गेले 1, 5 2 गेले 3. म्हणजे डेल्टाची किंमत काय आली या ठिकाणी? कसली संख्या आली? धन का ऋण का शून्य? ऋण. डेल्टा ऋण आहे, बरोबर आहे. म्हणून काय म्हटले? वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे काय हो? काय म्हणता येईल मला? झालं तर मगाशी ऋण असेल तर वर्ग समीकरणाचे मूळ वास्तव संख्या नसतात. त्याची मुळ वास्तव संख्या असू शकत नाही. चला एवढंच लिहायचंय फक्त आम्हाला. म्हणजे ही किंमतच फक्त काढणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये चिन्ह बरोबर घेणं महत्वाचं, हा पण तितकाच भाग महत्वाचा आहे. इथं जर तुमचं चुकून अधिकच्या ऐवजी वजा आलं किंवा वजाच्या ऐवजी अधिक आलं, हे उत्तर तुमचं चुकलं. दुसरं उदाहरण बघा आता इथं. या ज्या वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप आम्हाला ठरवायचं आहे. कसं घेणार आता? दिलेलं वर्ग समीकरण नमुन्यामध्ये आहे. जनरल फॉर्म मध्ये एबीसीच्या किमती मांडूया. ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर -2. म्हणून डेल्टाची किंमत काढायची आम्हाला. म्हणजेच कशाची हो? बी वर्ग वजा 4ac. बी ची किंमत 2 चा वर्ग इथं खाली घेतो. 2 चा वर्ग वजा 4 गुणिले ए गुणिले सी. 2 चा वर्ग 4. पुढे जाऊन काय होणार आहे? वजा गुणिले हे वजा, वजा अधिक वजा, वजा वजा अधिक. 4 9 36. 4 आणि 36 किती आले? 40. म्हणून डेल्टा बरोबर काय आली संख्या? कसली संख्या आली? धन. म्हणजे डेल्टा हा पॉझिटिव्ह आला. डेल्टा बरोबर धन संख्या आहे. म्हणून वर्ग समीकरणाची मूळ काय हो? काय असणार आहे? वास्तव संख्या व समान. ऋण आलं त्यावेळेला वास्तव मूळ काय असली त्याची? वास्तव संख्या नसतात, बरोबर की नाही? वास्तव संख्या असू शकत नाही.
आता इथं धन वर्ग समीकरणाची मूळ वास्तव संख्या व असमान, समान नव्हे असमान पाहिजे बरं का, वेगवेगळी असू शकतात. वास्तव संख्या व असमान. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल नंबर अँड अनइक्वल, अशा पद्धतीने म्हणतात. म्हणजे धन आलं तर रियल आणि अनइक्वल, इथं ऋण आलं तर याची मुळे रियल नंबर नसतात, नॉट अ रियल नंबर. लक्षात आलं. म्हणजे इथं एक वेळा ऋण आले, एक वेळा धन आले. आता अजून एक उदाहरण बघूया. हे वर्ग समीकरण घेतलं. या वर्ग समीकरणाच्या मुलांचं स्वरूप आम्हाला ठरवायचं. ठीक आहे, रूट मध्ये आहे थोडस, बघूया कसं येते. वर्ग समीकरण जनरल फॉर्म मध्ये आहे का? आहे. वर्गाचं चलाचं स्थिर बरोबर 0 आहे. याच्यावरून एबीसी च्या किमती मांडूया. ए बरोबर किंमत किती हो? √3. बी बरोबर √3. 2√3. सी बरोबर √3. आम्हाला डेल्टा काढायचा आहे. डेल्टा म्हणजेच काय? बी बी स्क्वेअर मायनस 4ac. बी ची किंमत सांगा काय? 2√3 कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले ए गुणिले सी. एक ची किंमत √3 गुणिले सी ची किंमत √3. बरोबर का? ए ची √3 सी ची √3. पुढे जाऊ. 2√3 चा वर्ग मगाशी झाले. कसा आहे तो वर्ग? मध्ये मिश्र करणे वर्गमुळाच्या बाहेर आहे. याचा वर्ग किती? 2 चा 4 गुणिले √3 चा वर्ग किती? 3 चा वर्ग 3 फक्त वजा 4 गुणिले √3 गुणिले √3 किती? √3 गुणिले √3 फक्त 3. √3 चा वर्ग कनेक्ट आणि वर्ग केल्यावर काय? √9 म्हणजेच किती? 3. कळतंय का? 90 ला झालेल्या भागायचा. आता 4 त्रिकोण 12 वजा 4 त्रिकोण 12 म्हणजे इथं 0 किंमत आली का नाही याची? डेल्टा बरोबर काय आलं या ठिकाणी? 0. म्हणजे याची मूळ वास्तव संख्या आहेत का? आहे. आणि काय असतात? समान असली पाहिजे, कारण ही किंमत 0 आली. म्हणजे स्वरूप कसं लिहिणार आम्ही? मूळ या वर्ग समीकरणाची मूळ वास्तव संख्या व समान. नेचर ऑफ रूट्स आर काय म्हणता येईल आम्हाला? रियल नंबर अँड इक्वल. रियल अँड इक्वल. लक्षात आलं. या पद्धतीने उदाहरणं आम्हाला सोडवता आली पाहिजे. 3च बाबी याच्यामध्ये फक्त आम्हाला लक्षात आल्या की वर्ग समीकरणांचं मुळांचं स्वरूप धन असेल तर वास्तव संख्या व समान, ऋण असेल तर वास्तव संख्या असणार नाहीत आणि 0 असेल तर मात्र त्याची मूळ वास्तव संख्या असतात, परंतु त्याची मूळ समान असतात. आता पुढे भाग आपल्याला बघायचा आहे. वर्ग समीकरणाची मूळ आणि सगुण याच्यातला सहसंबंध हा भाग कॅन्सल केलाय. पुढं मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळवणे. obtain quadratic equation having given roots. बघा याच्यावरचा प्रश्न काय असू शकतो या ठिकाणी?
वर्ग समीकरणाची मूळ दिली असता वर्ग समीकरण मिळवणे. आता वर्ग समीकरणाची मूळ म्हणजे काय, तर त्याच्यातल्या चलांच्या किमती. दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ 2 असू शकतात किंवा एखाद्या वेळी एकच असू शकतं, एक वेळा काही वेळेला असू पण शकत नाही, बरोबर की नाही. आता वर्ग समीकरणाची मूळ दिली असता वर्ग समीकरण मिळवणे, बरोबर आहे. म्हणजे x बरोबर अल्फा आणि x बरोबर बीटा ही सुद्धा वर्ग समीकरणाची मूळ आम्हाला या ठिकाणी घेता येतात. लक्षात आलं. आता ही अल्फा आणि बीटा ही x या चलात त्या वर्ग समीकरणाची मूळ आहेत. म्हणजे ही काहीतरी किमती आहेत समजूया, बरोबर आहे. मग हे समीकरण कसं म्हणता येईल आम्हाला, तर हे अल्फा इकडे अधिक आहे, तिकडे आल्यावर काय होतील वजा. एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू काय राहिले 0. इकडे काय होणार आहे, एक्स हे बीटा अधिक आहे, तिकडे आल्यावर वजा बीटा इज इक्वल टू 0, बरोबर. आता एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0 किंवा एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0 याचा अर्थ या दोन कंसांचा गुणाकार काय असला पाहिजे 0. म्हणून एक्स मायनस अल्फा और एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0, बरोबर आहे. वर्ग समीकरण सोडवताना आपण उलट जात होतो, इथे का लक्षात, ह्याची मुळे ही सांगत होतो आम्ही, याच्यावरून ह्या किमती काढत होतो. आता वरून खाली आम्ही या पद्धतीने ठिकाणी घेतोय. आता पुढे जाऊन काय होईल, या कंसाला आतमध्ये गुणलं तर एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग वजा एक्स गुणिले बीटा बीटा एक्स मायनस अल्फा गुणिले एक्स अल्फा एक्स मायनस मायनस प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू. पुढे जाऊन एक्स वर्ग वजा त्यातनं कॉमन काय निघल, एक्स निघल कॉमन याच्यात, बरोबर आहे का नाही. बी एक्स एक्स याच्यामध्ये कॉमन आहे. मग एक्स कॉमन काढला तर काय राहिले आतमध्ये बीटा प्लस अल्फा, नाही का. ह्या वजामुळे ह्या वजाचा काय होणार आहे अधिक, आणि बीटा प्लस अल्फा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे जर आपण सोयीच्या स्वरूपात लिहिलं तर काय येणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे जर वर्ग समीकरणाची मूळ दिली, आम्हाला पाठीमागं काय दिलं होतं, हे वर्ग समीकरण अशा रूपात दिलेलं होतं आणि हे आम्ही अशा पद्धतीने सोडवत होतो, बरोबर का नाही. याच्यात 4 अशा पद्धतीनं म्हणजे फोड करायची, त्याच्यावरून त्याची सामायिक पद शोधायची आणि इथून अशा पद्धतीने उलट जात होतो. आता आम्ही वरून खाली आलो. म्हणजे जर ही मुळं अशा पद्धतीची असतील तर वर्ग समीकरण कशा स्वरूपात मिळतं आम्हाला, तर एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटा म्हणजे वर्गमुळांची बेरीज, नाही का, मुळांची बेरीज त्याला गुणिले चल अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. लक्षात आलं. म्हणजे जर अल्फा आणि बीटा, उदाहरणार्थ एक उदाहरणच फक्त घेऊया पटकन म्हणजे लक्षात येईल तुमच्या. समजा मूळ -3 व -7 आहे, वर्ग समीकरण तयार करा, फाइंड द इक्वेशन. याची मुळं आम्हाला अशा पद्धतीने दिलेली आहेत -3 आणि -7, तर आम्हाला इक्वेशन तयार करायचं याचं, बरोबर. आता मुळं हे आहेत म्हणजे ह्या कशाच्या किमती हो, अल्फा बरोबर -3 आणि बीटा बरोबर -6, बरोबर. आता वर्ग समीकरण कसं मिळतं हे माहिती आहे मला. काय सूत्र आहे त्याचं, एक्स वर्ग, एक्स या चलातलं समीकरण असलं तर एक्स वर्ग वजा कंसात अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू. चालू आहे किमती याच्यामध्ये. मग आता काय येणार आहे, एक्स वर्ग वजा अल्फा -3 प्लस बीटा -7 इंटू एक्स प्लस -3 इंटू -7 इज इक्वल टू 0. पुढे जाऊन काय होईल, एक्स वर्ग वजा बघा कंसात -3 -7 काय येणार आहे -10 त्याला गुणिले एक्स अधिक -3 गुणिले -7 वजा वजा अधिक 21. पुढे जाऊन एक्स वर्ग ह्या कंसाच्या पाठीमागे चिन्ह वजा आहे, करणार आहे अधिक 10x अधिक 21 बरोबर 0. हे वर्ग समीकरण आम्हाला मिळाले. आता हे वर्ग समीकरण जर सोडवलं तर त्याची मुळे ही येतात का नाही बघा. काय करतो आपण, इथं नमुन्यात आहे का बघतो. सगुणक काय याचा 21, दोन संख्या अशा शोधायच्या की त्याचा गुणाकार 21 आला पाहिजे.
बेसिक बेरीज किती आली पाहिजे 10. मग फोड कशी करणार आम्ही? कशाच्या पाड्यात 21 आहे? 7 त्रिक 21 किंवा 3 7 21 बरोबर की नाही. अधिक 3 अधिक 7 अवयव लिहिणार आम्ही. x वजा 3 x वजा 7 आणि त्याच्यावरनं x बरोबर वजा 3 आणि x बरोबर वजा 7. लक्षात आलं? जे आपण उदाहरणं सोडवली ती फक्त उलट्या पद्धतीने सोडवायची आहे. हा प्रश्न 2 मार्काला असू शकतो. ठीक आहे. या पद्धतीनं उदाहरण संग्रह याच्यातला सराव संच 2.5 सोडवायचा आहे. त्यातलं प्रश्न पहिल्यातला 3रा सोडवायचा नाही आणि 5वं आणि 6वं उदाहरण सोडवायचं नाही. प्रश्न सराव संच 2.5 प्रश्न पहिल्यातलं 3रं उदाहरण सोडवायचं नाही आणि प्रश्न 5वा आणि 6वा फक्त सोडवायचा नाही. ठीक आहे. उद्याच्या तासाला आपण पुढचा बघू. जास्त झालं ना.